तर मित्रांनो नमस्कार. तर आज आपण मका उत्पादक शेतकरी मित्रांनो वाघडी गावातील एका मका उत्पादक शेतकऱ्याची आज आपण मुलाखत घेणार. तर मुलाखत घेण्याचा एकच उद्देश आहे, शेतकरी मित्रांनो आता जो मका पिकामध्ये करपा आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो करपावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. पण शेतकरी मित्रांनो त्यांचा मका जर पाहिला तर पूर्ण आपल्याला हिरवागार आणि चांगल्या पद्धतीचे कंस आपल्याला भरलेले पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो मका म्हणजे असा 1-2 एकरचा मका नाही तर 7 एकरचा त्यांचा पूर्ण मक्याची ही लागवड केलेली आहे आणि नियोजन हे चांगल्या पद्धतीने करत असतात. त्यांच्यासाठी शेतकरी मित्रांनो जे जाणकार शेतकऱ्यांची आपण मुलाखत का घेत असतो की जे अनेक शेतकऱ्यांना माहिती ही कमी असते. माहिती कमी असल्यामुळे काय होत असतं, दुकानावर जाऊन माहिती कमी असल्यामुळे दुकानावर कृषी केंद्रावर जाऊन त्यांची फसवणूक होत असते. जे दिलं गेलं पाहिजे ते देत नाही पण वेगळंच सोडलं जात असतं किंवा बुरशीनाशक वापरलं जातं. त्याच्यामुळे काय होत असतं, शेतकऱ्याची फसवणूक होत असतो, पैसाही जात असतो आणि पीकही जात असतं. तर शेतकरी मित्रांनो जाणकार शेतकऱ्याचं एकच मुलाखत घेण्याचा उद्देश की शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये. तर दादा आपलं नाव सांगा. अमनदीप देवीदास जाधव, गाव वाघडी. तर दादा तुम्ही आता किती मका लागवड केलेला आहे? 7 एकर. 7 एकर मका लागवड केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जर वाघडी गावातील जर विचार केला सगळ्यात चांगले आणि सगळ्यात उत्पन्न काढणारे शेतकरी आहात. तर दादा तुम्ही आता मक्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं होतं तर सांगा बरं का दादा आम्हाला सुरुवातीपासून नियोजन. आपण सर्वप्रथम म्हणजे पहिले वाणांची लागवड चांगली केली आणि वाण जर आपण चांगला निवडला नाही तर आपल्याला ऍव्हरेज बसायला थोडा प्रॉब्लेम येत असतो. आणि वाण निवडल्यानंतर लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण खत नियोजन हे एकदम बरोबर वेळोवेळी तंतोतंत केलंय. आणि आपल्याला मार्गदर्शन संजय कृषी केंद्रवाले दादा आहे त्यांचं चालूच राहतं. आणि आता वॉटर सोल्युबल नियोजन असेल आता त्याच्यावर सांगा तुम्ही. आता वॉटर सोल्युबल म्हणजे आपण लागवडीच्याच वेळी आपण खत टाकलंय आणि त्याच्यानंतर सर्व वॉटर सोल्युबल ग्रेड वापरलाय. सर्व 19-19 त्याच्यानंतर 12-61 स्टंप बनताना फॉस्फरिक ऍसिड आणि आता 15 दिवस पहिले 0-32 सोडलेलं होतं. आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये झिंकचा वापर केला आहे त्याचा फवारणी 2 वेळेस झिंक आणि शेवटच्या डिचिंगच्या वेळेस एकरी 250 ml आपण झिंक सोडलेलं आहे. आणि आता तुमचं पूर्ण शेत आहे 7 एकर शेतामध्ये कंस हे चांगल्या पद्धतीने टग्गर असे भरले गेलेले. तर आमचे जे जाणकार आता शेतकरी असतात त्यांना काही असं एवढी माहिती नसते तर त्यांना एकच मेसेज द्या की तुमच्या शेतामध्ये आता पूर्ण शेतामध्ये करपा हा आढळलेला आहे का? कुठं नाही, आपलं पाणी नियोजन हे तंतोतंत आहे त्याच्यामुळे करपा आपल्याला आढळलेला नाही. आणि आता आपला मक्याचे कंस काढणीवर आले तरी खालून वरपर्यंत सर्व पाणी हिरवे म्हणजे पूर्ण पाणी पूर्ण असं हिरवगार आहे. कुठं असं पूर्ण म्हणजे त्या कोपऱ्याला ह्या कोपऱ्याला कुठं असं पान वगैरे सुकलेलं तुम्हाला आढळलं नाही का? असं पूर्ण कुठेच नाही. तर शेतकरी मित्रांनो काय असतं पण सगळ्यात महत्त्वाचं आपण तुम्हाला पाणी नियोजन सांगितलं होतं. पाणी नियोजन मध्ये सुरुवातीला आणि नंतर 2 गोष्टी सांगा बरं का त्या. पाणी नियोजन म्हणजे आपण मक्का गुडघ्या अवस्थेत राहिला तेव्हा भर लावल्यानंतर पाणी आडं भरून देतो आणि त्याच्यानंतर लगेच एक वेळेस भरून देतो आणि मग ठिबकला पाणी परमनंट चालू देतो. आणि जेव्हा तुऱ्यामध्ये मक्का येत असतो तेव्हा तुऱ्यामध्ये आल्यानंतर मक्याला पाण्याची जास्त भूक लागते त्याच्यानंतर आपण पाणी चालूच ठेवतो. पाणी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मका सगळ्यात खादड पीक आहे. त्याला जेवढं जास्त पाणी न्यूट्रिशन वाढण्यासाठी आपटेक वाढण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते. जर तुम्ही त्याला ताण दिला तर उत्पादन हे घटू शकतं. आणि त्याच्यामुळे काय असतं अनेक शेतकरी ताण देत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं असं खालून करपा आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो करपा वगैरे येत असतो असं नाही, येत असतो करपा पण तुम्हाला करपा हा ओळखता आला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो दादा त्यांनी जे वेळात वेळ करून आपल्याला मुलाखत दिलेली आहे आणि खरंच चांगलं त्यांचं मक्याचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करत शेती. तर दादा तुम्ही आता शेवट काही मक्याचं टार्गेटही ठेवलेलं असेल, किती टार्गेट ठेवलेलं आहे तुम्ही? मागच्या वेळेस आपला 7 एकरला 260 क्विंटल मका आला होता. यंदा आपण 40 क्विंटल टार्गेट जास्त ठेवले, 300 तरी. आणि तुम्हाला काय असं आढळलं की मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी मका हा रब झालेला आहे? यंदा तंतोतंत नियोजनामुळे मका एकदम चांगला बसलेला आहे. आणि यंदा तुम्ही 300 क्विंटलचं हे टार्गेट ठेवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो त्यांचा मका जर पाहिला एकदम छान असा वाढलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या मक्याची ही ग्रोथ ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो जाणकार शेतकऱ्याची मुलाखत घेण्याचा एकच उद्देश असतो की आपण चांगलं तंतोतंत जर नियोजन असलं, तंतोतंत जर आपलं सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या तर करपा वगैरे अशा ज्या गोष्टी असतात यात आपल्याला आढळतच नाही. पण नियोजनामुळे उत्पन्नात आपल्याला वाढ झालेली ही पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ असेल, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला कमेंटद्वारेही मेन्शन करून आपण कमेंटद्वारे सुद्धा सांगत असतो की असा प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन असं आहे. तर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. आणि शेतकरी मित्रांनो प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर जर तुम्ही नियोजन केलेलं असलं तर आपल्याला त्या प्रॉब्लेमला फेस करता येत नाही, आपला लॉस होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.